6 दिवसांचं उपोषण स्थगित. मात्र विकासासाठी लढा सुरूच. दिल्लीपर्यंत जाण्याची तयारी. जवाहरसह पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पंकज मुकणे यांनी विविध मागण्यांसाठी सलग 6 दिवस उपोषण केलं. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुपोषण, बालमृत्यू, प्रशासकीय सुविधांचा अभाव तसेच सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर त्यांनी शासनाचं लक्ष वेधलं. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशकं उलटली आहेत, तरी जवाहर, मोखाडा, विक्रमगडसह पालघर जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांची परिस्थिती गंभीर आहे. आदिवासी आणि ग्रामीण जनतेला शिक्षण, आरोग्य, रोजगार व शासनाच्या विविध योजनांचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा मुकणे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडला. 6 दिवसांच्या उपोषणानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका पंकज मुकणे यांनी व्यक्त केली. आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा आंदोलन आणि उपोषण केलं जाईल. गरज पडल्यास जवाहर ते दिल्लीपर्यंत जाण्याची माझी तयारी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता संबंधित विभागाचे अधिकारी दिलेले लेखी आश्वासन आणि मागण्यांबाबतच्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रशासनाने आश्वासने पूर्ण केली नाहीत तर पंकज मुकणे यांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काय झालं, मी एवढ्या वर्षापासून बघतोय, म्हणजे स्वातंत्र्याला 80 वर्ष आपल्याला पूर्ण झालेत, परंतु आजही या भागाचा विकास झाला नाही. तर एक पालघर जिल्हा आपल्याला स्वातंत्र्य दिला, परंतु आपल्या भागामध्ये रस्ते, इमारती या सुविधांच्या व्यतिरिक्त ते बोगस ही पण कामं बोगस आहे, पण या सुविधांच्या पेक्षा अजून कोणतीच आपल्यामध्ये कामं झाली नाही. इमारती तर नुसते खोके बांधले. सांगाल का? आपली जी प्रमुख मागणी आहे ती जी आहे, पहिली जी मागणी आहे ती शिक्षणासाठी. कारण जे 8वी पर्यंत मोफत सक्तीचं जे शिक्षण आहे, आता 8वी वरती कुणाला नोकऱ्या लागत नाहीयेत किंवा शासन सुद्धा नोकरी देत नाही. प्रत्येक नोकरी उच्च श्रेणी किंवा त्याची शैक्षणिक अर्हता बघितली जाते. ते 8वीचं शिक्षण हे मोफत पदवीधरपर्यंत करावं. त्याच्यानंतर कॉम्प्युटर पण तुम्ही सक्तीचं केलेलं आहे, तर कॉम्प्युटरचे असे जे प्रशिक्षण आहेत त्यांना तो मोफत प्रशिक्षण किंवा अनुदान देण्यात यावे. त्यानंतर जे गावामध्ये आता आमच्या जव्हार तालुक्यामध्ये कोणतेच उच्च श्रेणी नाहीत, परंतु जे DMLT कोर्सेस किंवा नर्सिंग कॉलेजेस असतील तर अशा मुलांना अनुदान किंवा शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात यावी. त्याच्यानंतर ज्या शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरले जातात, परंतु आमचा आदिवासी गरीब माणूस किंवा मागच्या वर्षी सुद्धा मी फॉर्म भरले माझ्या मुलासाठी, तर मला हे फॉर्म भरता आले नाहीत आणि मला शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली नाही. म्हणून मी शाळेमध्ये ही जी अडचण निर्माण होते आमच्यासारख्या तशात गोरगरीब जनतेसाठी मिळाली जाते, माझ्या कारण लक्षात आलं आणि मी प्रत्येक शाळेमध्ये हेल्प डेस्क सुविधा मिळावी आणि त्याच्यामध्ये हे शाळेतच ज्या जिथं कोर्स असतील, प्रायव्हेट कोर्स असतील, हे शाळेच्या विभागानेच हे कोर्सेस किंवा अनुदानासाठी फॉर्म भरण्यात यावेत. आपल्या ज्या मागण्या आहेत ते आपण सविस्तर बोलत आहे, बरोबर आहे, ते बोलायलाच पाहिजे, परंतु थोडक्यात नावं, फक्त मागण्यांची नावं, आपल्या मागण्या आरोग्यासाठी आहे, शिक्षणासाठी, असे आपल्या थोडक्यात मागण्या काय आहे ते सांगा. आता याआधी मी तुम्हाला तो शिक्षणाच्या त्या गोष्टी सांगितल्या, परंतु आपल्या ज्या विद्यार्थ्यांची ज्या परीक्षा होतात त्या संपूर्ण इव्हन 9वी ते 5वी पासूनच्या एलिमेंटरीच्या ज्या परीक्षा होत्या त्या सुद्धा बाहेर होतात. तर ह्या प्रत्येक तालुक्यामध्येच व्हायला पाहिजेत. JCC कॉम्प्युटर कोर्सेस असतील किंवा दुसऱ्या कोर्सेस असतील त्या सर्व परीक्षा इथेच व्हाव्यात. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील घरगुती गॅस पुरवठा जो आहे तो आपल्याकडे 45 दिवसामध्येच बुकिंग होतो आणि त्याच्यानंतर मिळतो, परंतु विक्रमगडमध्ये सुद्धा ग्रामीणमध्ये आहे. विक्रमगडमध्ये जर 2 कनेक्शन असतील तर 30 दिवसात आणि 1 कनेक्शन असेल तर 25 दिवसात मिळतो. मग आमचा सुद्धा ग्रामीण भाग असताना आम्हाला 45 दिवसात का मिळतो, तर हा आम्हाला 25 दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध करून यावा. त्यानंतर रायत्या या ठिकाणी किती दिवस झाले आणि आपली संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली का? अजून तरी कोणी याची दखल घेण्यात आली नाही, परंतु दवाखान्यामधले मराठे सर आणि डॉक्टर पाटील इथे आले होते, तर त्यांनी सध्या तरी आम्हाला येऊन इथे सांगितलं की आम्ही तुम्हाला संपूर्ण लेखी स्वरूपात देतो आणि हॉस्पिटलचा जो विषय आहे
तो आम्ही तुम्हाला संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. फक्त आम्ही तुम्हाला सिटी स्कॅन MRI देऊ शकत नाही. तर मी त्यांना सांगितलं आणि काही संस्थांना सुद्धा आव्हान करणार आहे की आमच्या भागाला जर MRI किंवा सिटी स्कॅन अशा जर मशिनरी जर दिल्या तर आमच्या भागातला जो MRIच्या वगैरे ज्या सुविधा आहेत आमच्या लोकांना मिळतील. आणि दवाखान्याचा जो विषय होता त्या संदर्भात दवाखान्याचे अधीक्षक वगैरे आपल्याला येऊन भेटून गेले. त्यांनी आपली दखल घेतली आहे. काही आपल्या मागण्या ते पूर्ण पण करणार आहे, काही मागण्या राहतील ते भविष्यात पूर्ण होतील. त्यांनी असे आपल्याशी चर्चा करून गेले. तर त्याचबरोबर बाकीचे जे संबंधित अधिकारी होते आपल्याकडे आले होते का, त्यांनी दखल घेतली का? नाही, अजून कोणीच आलं नाही. फक्त आम्ही संबंधित विभागाला कळवलं, परंतु त्यांनी पण मला असं दिसतंय आम्ही चर्चा केल्यानंतर की त्यांनी काही संबंधित विभागाला म्हणजे ज्यांना अधिकार आहेत उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी ज्यांना अधिकार आहेत त्यांना ते कळवायला पाहिजे, परंतु असं कोणत्याही अधिकाऱ्यांना कळवलेलं दिसत नाही अजून तरी. त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत तसेच जव्हार शहरातील तालुक्यातील नागरिक आहे ते यामधून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी कोण कोण आले होते? इथून काही नागरिक जे आहेत ॲडव्होकेट रामराव मुकणे ते तर स्वतः एक दिवशी ज्यांचं वय 85 असताना सुद्धा एक दिवस संपूर्ण न खाता पिता इथे एक दिवस संपूर्ण उपोषण केलं. त्यानंतर धांडे सर, राजेश दात्रे, चित्रांगण गोलप आणि छोटू जाधव वंचित आघाडीचे सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि जवळजवळ 50 ते 60 नागरिक अजून आमच्या सोबत आहेत. आता तुमची या 5 ते 6 दिवस झाले, पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका अशी आहे की जोपर्यंत मला लेखी आश्वासन त्यांच्याकडून मिळत नाही आणि लेखींनी संबंधित अधिकाऱ्यांना वरपर्यंत हे कळवत नाही, पुढची भूमिका काय घेणार आहे? पुढची भूमिका जोपर्यंत यांचं आम्हाला कोणतंही लेखी पत्र किंवा ह्या ज्या अधिकाऱ्यांना कळवत नाही तोपर्यंत माझं उपोषण असंच चालू राहील. जर तयारी ठेवलेली आहे की मी दिल्लीपर्यंत सुद्धा हे आंदोलन नेण्याची मी तयारी ठेवलेली आहे. म्हणजे आपण इथे थांबणार नाही, जोपर्यंत आपले पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. दिल्लीपर्यंत जाण्याची आपली तयारी अशा. हो, नक्कीच. कारण हे झाल्याशिवाय इथूनच्या ग्रामीण जनतेला न्याय मिळणार नाही. पण ग्रामीण जनतेला एक आव्हान करतो की ही लढाई माझी एकट्याची नाही, कोणत्याही पक्षाची नाही. ते का नाही, मला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि इथे यावे. त्याच्याशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही. कारण शासनाला आपण बघतो जंतरमंदी झालंय की शासनाला किंवा कोणालाही आपल्या जनतेची पडलेली नाही. त्यांना फक्त स्वतःची कामं आणि मी सांगितलं तसं रिकामी खोके आणि निकृष्ट रस्ते कसे बांधायचे एवढंच त्यांना माहिती आहे. या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून पंकज मुकणे हे उपोषणाला बसलेले आहेत. यांची पुढील भूमिका त्यांची ठाम आहे की जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. तसेच गरज पडली तर दिल्लीपर्यंत पण जाण्याची त्यांची तयारी अशी त्यांनी दर्शवली आहे.